आज मी जाणार होते अशा ठिकाणी जिथे मला जायची खूप दिवसापासून इच्छा होती. तर सगळ्यात आधी तर आम्ही टिळा लावला आणि मुलांचं तरी हौस बघू शकताय तुम्ही. त्यांना कधी एकदा जातो आणि भेटतो असं माहिती होतं, कारण त्यांना माहिती होतं आम्ही कुठे जातो आहे. तर आम्ही गेलो होतो इस्कॉन टेम्पल कात्रजच्या. तर इतका छान व्ह्यू होता आणि आज पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या दिवशी आम्ही गेलो होतो, त्यामुळे गर्दी पण खूप होती. दर्शन घेतलं आणि वरती बघू शकताय तुम्ही किती छान कोरीव काम केलं होतं. आरती चालली होती ते त्यामुळे शांत उभा राहिलो. शांत उभीच होते फक्त, कारण मनाची शांतता तरी भेटली नाही, कारण एवढी गर्दी होती आणि इतका आवाज होता. त्यामुळे काही फोटो काढले तुम्ही बघू शकता. इथूनच तुम्हाला दर्शन भेटेल. मग बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मग ह्यांचं परत सुरू होतं की फोटो काढायचं आणि मुलांचं बघू शकता तुम्ही. माझे असे फोटो काढ, तसे फोटो काढ. मग इथं पण थोडे फोटो काढले 1-2 आणि मग आम्ही गेलो होतो इस्कॉन टेम्पलमध्येच ना एक तिरुपती बालाजीचं मंदिर आहे, तिथं गेलो होतो. तिथं पण किती छान प्रतिमा होती. असं बघितलं ना तर बघतच राहावं असं. बाहेर आल्यानंतर हे काही असं कारंज्या होत्या ना, हे मुलांना बघायला खूप आवडतं. त्यांना इथं बसायचं होतं, पण आमच्याकडे बसण्या इतपत टाईम नव्हता, कारण आम्हाला परत पुढं जायचं होतं स्वामीनारायण टेम्पलला. तर परत बस पकडली. बसमध्ये मग मला पुढे, मी आणि स्वरा पुढं बसलो आणि बाकीचे सगळे मागं बसले होते. मग हे आहे कात्रजचं स्वामीनारायण टेम्पल. हे पण खूप छान आहे आणि संध्याकाळ झाली ना की खूप छान व्ह्यू येतो इथून. तर आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा 5:30 वाजले होते, त्यामुळे थोडा प्रकाश होता. मग आम्ही दर्शन करून वगैरे थोडंसं बाहेर आलो. त्यानंतर पूर्ण अंधार झाला होता आणि अंधारात इतका भारी व्ह्यू दिसत होता ना, तुम्ही बघू शकता. जाता जाता एक फोटो परत क्लिक केला आणि निघालो घरी. तर आज दिवसभर मी पहिल्यांदा बसने प्रवास केला होता आणि हा